आज शेतकरी हा विषय प्रत्येक सरकार आणि नेत्याच्या डोक्यातून दूर गेलेला विषय आहे। प्रत्येकाला शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करायचे आहे, परंतु त्यांच्या मालाला भाव देण्यासाठी, त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी एकही जनप्रतिनिधी समोर येत नाही। हे दुर्दैव आहे। शेतकऱ्याचा सन्मान वाढवण्यासाठी आम्ही अनेक वर्षापासून काम करत आहोत। शंकरपटाचा उपक्रम हा त्याचाच भाग आहे। शेकडो शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी संधी आम्हाला यामुळे मिळते। यापुढेही शेतकऱ्यांच्या सन्मानार्थी अविरत काम करत राहू, असे आश्वासन जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी केले। जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने 29 ते 31 जानेवारी दरम्यान चांदूरवाडीतील पटांगणावर आयोजित भव्य जंगी शंकरपटाचा समारोपीय सोहळा काल पार पडला। यावेळी बोलताना डॉक्टर विश्वकर्मा यांनी शेतकरी, शेती आणि शंकरपटाच्या संस्कृतीवर भाष्य केले। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडताना मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेले काम असेच अविरत सुरू ठेवण्याचे, तसेच पुढील वर्षी देखील असा भव्य शंकरपट आयोजित करण्याचे आश्वासन दिले। यावेळी मंचावर ताराचंद विश्वकर्मा, व्यापारी संघाचे सुदर्शन जैन, प्राध्यापक दीपक डहाणे, डॉक्टर प्रकाश विश्वकर्मा, बाबुळगावकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा जोडी मालक गजू पांडे, उपतालुका प्रमुख रामेश्वर पेरकुंडे, जय हिंद मंडळाचे पदाधिकारी केशव केने, पंकज वानखडे, प्रशांत बोबडे, श्रीकांत भोयर, प्रवीण खेरकर, प्रशांत मस्के, योगेश आसोले, बुरहान बोहरा, विकी मस्के, राजीव शेख, अमोल भैसे, सुनील सोनोने, राजू चौधरी, बबलू सुलभेवार, विकी आसोले, अजय चौधरी, राहुल दांडेकर आदींची उपस्थिती होती। या 3 दिवसीय शंकरपटात संभाजीनगर, बुलढाणा, धाराशिव, जालना, नाशिक, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर अशा संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक नामवंत जोड्यांचा सहभाग होता। 3 दिवसीय चाललेल्या या शर्यतीत अ गटातून चिकलठाणा येथील किशोर दिवटे यांच्या अर्जुन आणि रुद्र या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे 51,000 रुपयाचे रोख पारितोषिक पटकावले। तसेच द्वितीय क्रमांक कुर्हा येथील आदित्य दमाळे, तृतीय सावर येथील सादिश शहा, तसेच अशोकराव पाटील, कोमल नांदुरकर, बंडू पाटील डफले, राम दमाळे, साक्षी भोंगे, नीतू तिवारी, बबन खैरकार, किशोर डुकरे, विश्वजित ढोबळे, प्रकाश ठाकरे, सुशील शिंदे यांच्या बैलजोड्यांची अनुक्रमे बक्षिसे प्राप्त केली। तसेच ड गटातून अमरावती येथील जिगरी ग्रुपने 21,000 रुपयांचे रोख पारितोषिक, द्वितीय क्रमांक भाऊ जाधव, तृतीय क्रमांक डॉक्टर आशिष सालनकर, डॉक्टर राऊत, हेमंत फरकाडे, प्रवीण कावरे, सचिन सोलव, शुभम चव्हाण, ऋषिकेश कडू, आशिष चांडोळे, प्रवीण निखाडे, चेतन गावंडे, गणेश कावलकर यांनी अनुक्रमे बक्षिसे प्राप्त केली। यासोबतच गावगाडा गटातून प्रवीण पडोळकर यांच्या जोडीला 5,000चे प्रथम रोख, तसेच आशिष चांडोळे, अमोल भैसे, हरिभाऊ खळसे, विकी आसोले यांना अनुक्रमे बक्षिसे देण्यात आली। यावेळी मंचावरील अतिथींच्या हस्ते रोख पारितोषिक तसेच विजयी ट्रॉफी देऊन विजेत्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच सर्व सहभागी जोडी मालक धुरकरी तसेच सुटी मेटकर यांचा देखील विशेष सन्मान करत जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आला। शंकरपटाच्या रोखमीच्या खेळात सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाचे कौतुक यावेळी करण्यात आले। बैलगाडा शर्यतीत अनेक नामवंत बैलजोड्या संपूर्ण महाराष्ट्रातून चांदूर शहरात दाखल झाल्या होत्या। यामध्ये कमीत कमी सेकंदात 100 मीटरचे अंतर पार करण्याची शर्यत सुरू असताना डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी देखील स्वतः बैलगाड्यावर स्वार होऊन 10 सेकंदात वेगवान बैलगाडा चालवून ही शर्यत पूर्ण केली। डॉक्टर विश्वकर्मा यांनी बैलगाडा हाती घेतल्यावर पाहणाऱ्यांची प्रचंड गर्दी मैदानावर जमली होती। प्रसंगी गर्दी पांगविण्यासाठी पोलीस बळाचा देखील वापर करावा लागला होता। अखेरच्या दिवशी नामवंत जोड्यांची शर्यत पाहण्यासाठी 5,000च्या वर प्रेक्षक मैदानावर जमले होते। यावेळी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी अनेकदा शर्यत देखील थांबवावी लागली होती। AS न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवनकर।